मित्रांनो नमस्कार. राज्यातील तब्बल या 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर विना अट कर्जमाफी होणार आहे. मात्र या ठिकाणी फडणवीस यांनी एक नवीन विशेष अट या ठिकाणी जाहीर स्पष्ट केलेली आहे. तर ही कोणती अट आहे, कोणत्या 40 लाख शेतकऱ्यांना विना अटी कर्जमाफी होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रथम या ठिकाणी आपण पाहूया की फडणवीस यांनी काय स्पष्ट मत केलेलं आहे. तर कोणतीही निवडणूक असताना कर्जमाफी केलेली आहे असं फडणवीस यांनी सांगितलंय. त्याचबरोबर 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा देखील मिळणार आहे. तर ज्यांना वारंवार कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे त्यांना एक ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी मिळेल. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत असं देखील स्पष्ट जी माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर आता या ठिकाणी महत्वाची राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ही राजकीय नाही. कोणती निवडणूक नसताना या ठिकाणी सक्षम करण्याच्या हेतूने हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीसाठी माझ्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काही मंत्री यांची उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीत ज्या अडचणी येतील त्यावर ही उपसमिती निर्णय घेईल अशी देखील माहिती फडणवीस यांनी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी कर्जमाफीच्या लाभार्थी जे काही वारंवार लाभ घेत आहेत, म्हणजे त्यांना वारंवार कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांना काही ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी मिळेल. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत अशी देखील एक अट टाकलेली आहे. राज्यातील जिल्हा सहकारी बँका टिकण्याच्या दृष्टीने यात आवश्यक आहे, अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल असं देखील स्पष्ट मत यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर ही होती कर्जमाफी संदर्भातील 40 लाख जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठीची महत्वाची माहिती. अशाच महत्वपूर्ण योजनेच्या आणि लेटेस्ट अपडेट माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.